वर्ग 11 पासून पुढील उच्च शिक्षणापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर स्कॉलरशिपचा फॉर्म भरता वेळेस सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट असते तो म्हणजे करंट कोर्स डिटेल। म्हणजे त्यामध्ये तुम्हाला तुमचे चालू शैक्षणिक कोर्सची डिटेल टाकायची असते। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा ऑप्शन भरताना कन्फ्यूज होते, त्यामध्ये खूप सारे चुका सुद्धा होतात। तर करंट कोर्स डिटेलच्या ऑप्शनमध्ये काय भरायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल चॅनल सबस्क्राइब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीचे व्हिडिओ आणत असतो। तर आता आपण करंट कोर्स डिटेल भरणार आहोत, म्हणजेच आपली चालू शैक्षणिक वर्षाची माहिती भरणार आहोत। तर याच्यामध्ये बघा, आधी मी तुम्हाला जे 11वी 12वी आणि फर्स्ट इयर मध्ये आहे त्यांचं मी दाखवणार आहे। त्याच्यानंतर सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर वाले विद्यार्थ्यांचं दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका। माहिती पूर्ण एकदम ॲक्युरेट मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। तर यामध्ये सर्वप्रथम बघा, जे 11वी मध्ये आहेत 12वी मध्ये आहेत आणि फर्स्ट इयर मध्ये आहेत। आता तुमचा फर्स्ट इयर हा ग्रॅज्युएशनचा असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा असो किंवा इतर कोर्सचा असो, कोणत्याही कोर्सचा तुमचा फर्स्ट इयर असो। तर आता बघा, आपल्याला इथं ॲडमिशन इयर इन करंट कोर्स टाकायचा आहे। म्हणजे आपला जे करंट कोर्स आहे, चालू अभ्यासक्रम आहे, जे आपण ॲडमिशन घेतलेलं आहे, जसे 11वी 12वी किंवा फर्स्ट इयर। तर याच्यामध्ये तुमचं जे ॲडमिशन आहे त्याचं आपल्याला वर्ष निवडायचं आहे। तुम्ही ॲडमिशन ज्या तारखेला घेतलेलं आहे त्या तारखेला जे कोणतं वर्ष होतं ते वर्ष आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता इन्स्टिट्यूट स्टेट, म्हणजे तुमचं जे कॉलेज आहे किंवा तुमची शाळा आहे किंवा तुमचं इन्स्टिट्यूट आहे ते कोण्या राज्यामध्ये आहे। तर इथं जसं आपलं महाराष्ट्र आहे तर आपण इथं निवडून घेतलेलं आहे। तर इथं तुमचं राज्य निवडून घ्या तुमच्या कॉलेजचं। त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट, तर इथं तुमचं जे कॉलेज किंवा तुमचं जे शाळा आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला इथं निवडायचं आहे। तर ते तुमचं बरोबर योग्य जिल्हा निवडून घ्या। त्याच्यानंतर इथं आपल्या कॉलेजचा तालुका निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे क्वालिफिकेशन लेवल। तर इथं आपलं जे ॲडमिशन आहे, जे आपलं क्वालिफिकेशन आहे ते कोणत्या लेवलचं आहे ते आपल्याला निवडायचं आहे। तुमचा कोर्स सर्टिफिकेटमध्ये असेल तर सर्टिफिकेट घेऊ शकता। तुम्ही डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला असाल, तुमचा कोर्स डिप्लोमामध्ये मोडत असेल तर डिप्लोमाचा फर्स्ट इयर घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ड्युअल डिग्रीचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। आणि बघा, जे विद्यार्थी 11वी मध्ये आहेत त्यांना हा ऑप्शन घ्यायचा आहे FYJC 11th। जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत त्यांना HSC हा ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा कोर्स PhD मध्ये असेल तर ते तुम्हाला घ्यायचा आहे। पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेटमध्ये असेल तर ते घ्यायचं आहे, किंवा नुसतं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये असेल तर तुम्हाला हा दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स। त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तुमचा कोर्स त्याच्यामध्ये तर हा ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असाल तर हा अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा कोर्स जर सैनिकी कोर्समध्ये डिग्रीमध्ये असेल तर हा ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ITI वगैरे असेल त्याचं तर त्यांनी व्होकेशनलमध्ये ते घेऊ शकता। जसे तुमचे कोणतेही व्होकेशनल कोर्स असेल तर तुम्ही व्होकेशनलचा ऑप्शन घेऊ शकता। ठीक आहे। तर इथं 11वी वाल्यांनी आणि 12वी वाल्यांनी ह्या दोनमधून ऑप्शन घ्यायचे आहे। तर तुमचा जे कोर्स ते ज्याच्यामध्ये मोडते ते ऑप्शन तुम्ही आधी इथून सिलेक्ट करून घ्या। आता त्याच्यानंतर स्ट्रीम, तर तुम्ही तुमचं जे 11वी 12वी किंवा तुमचं डिग्री डिप्लोमा कोणत्या स्ट्रीममध्ये मोडते, जसं सायन्स आहे, आर्ट्स आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये मोडते। जर BEdमध्ये असेल तर ते एज्युकेशनमध्ये आहे किंवा कॉमर्समध्ये आहे। त्याच्यानंतर इथं आर्ट्समध्ये आहे। त्याच्यानंतर बघा, जे LLB वगैरे आहे ते जे लॉमध्ये मोडतात। त्याच्यानंतर MCA वगैरे ज्यांचं आहे। त्याच्यानंतर तुमचा कोर्स नर्सिंगमध्ये असेल तर इथं नर्सिंगचा ऑप्शन दिलेला आहे। त्याच्यानंतर फार्मसीचा ऑप्शन दिलेला आहे। त्याच्यानंतर बघा, मेडिकलचे विद्यार्थी असेल MBBS BMS साठी तर त्यांच्यासाठी हेल्थ सायन्सचा ऑप्शन आहे वरे, हेल्थ सायन्स हा ऑप्शन निवडायचा आहे त्यांनी। त्याच्यानंतर जे BSW MSW मध्ये आहे त्यांना इथं सोशल वर्क असा ऑप्शन आहे, त्यांचं कोर्स याच्यामध्ये मोडते। आणि जे विद्यार्थी सायन्समध्ये आहे 11वी 12वी मध्ये त्यांनी इथं सायन्सचा ऑप्शन घ्यायचा आहे। तर तुमचा जे कोर्स आहे ते कोणत्या ब्रँचमध्ये मोडते ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्या। आता बघा, स्ट्रीम निवडल्यानंतर इथं कॉलेज नेम किंवा तुमचं स्कूल नेम, तर तुम्ही बघा इथं जे जिल्हा आणि तालुका निवडल्या आणि जे तुम्ही इथं क्वालिफिकेशन लेवल आणि जे स्ट्रीम निवडली तर त्यानुसारच इथं कॉलेजचे नाव येतील। तुमचं जर इथं कॉलेजचं नाव शो होत नसेल तर तुम्ही स्ट्रीम आणि तुमचा तालुका जिल्हा वगैरे बरोबर चेक करून घ्या। तर इथं तुमचं कॉलेजचं नाव बरोबर योग्य जे तुमच्या बोनाफाईडवर किंवा ॲडमिशन पावतीवर असेल ते बरोबर इथून निवडून घ्या। त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा ऑप्शन भरायचा आहे कोर्स नेम। तर आता तुमचं ॲडमिशन कोणत्या कोर्समध्ये आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे। जर 11वी 12वी असेल तिथं 11वी 12वी असं लिहून येईल। जर तुमचं इंजिनिअरिंगमध्ये असेल तर इथं इंजिनिअरचे तुमचे ब्रँच वगैरे येतील। त्याच्यानंतर मेडिकलचा फॉर्म भरत असेल तर त्याचे बी जसं BMS MBBS त्या कॉलेजमध्ये जे बी कोर्स अवेलेबल आहेत त्याची इथं लिस्ट येईल। आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्ष द्यायचं आहे, बघा कोर्स नेम सिलेक्ट केल्यावर इथं समोर एक ॲडेड आणि अनॲडेड, म्हणजेच एक अनुदानित आणि एक विनाअनुदानित तुकडी अशी दोन ऑप्शन येतील। तर तुमच्या शाळेमध्ये तुमचं जे ॲडमिशन कोणत्या तुकडीमध्ये झालेलं आहे, जसं अनुदानमध्ये किंवा विनाअनुदानमध्ये, तर ते तुम्हाला योग्य ऑप्शन त्या दोन ऑप्शनमधून घ्यायचं आहे।
जर हे ऑप्शन तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही शाळेतल्या क्लर्कला वगैरे किंवा तुमच्या HM ला विचारू शकता किंवा तुमच्या ॲडमिशन पावतीवर सुद्धा लिहून असेल. तर हा ऑप्शन तुम्हाला बरोबर घ्यायचा आहे, अनुदानित आणि बिना अनुदानितचा. तर तुमचा योग्य कोर्स नेम इथं सिलेक्ट करून घ्या. आता करंट कोर्समध्ये बघा, आता सर्वप्रथम 11वी आणि 12वी वाले विद्यार्थी पहा त्यांच्यासाठी. तर ज्यांनी 11वी आणि 12वीचा फॉर्म भरायचा आहे तर इथं इयर ऑफ स्टडीमध्ये बघा, इथं तुम्हाला फर्स्ट इयर ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला फर्स्ट इयर पर्सिंग म्हणजे तुमचं ॲडमिशन चालू असा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं ॲडमिशन डेट, तर इथं तुमचं 11वी किंवा 12वीचे जे तुम्ही ॲडमिशन कोणत्या तारखेला घेतलेला आहे तो तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे. तर आता याच्यानंतर फीस पेड, तर तुम्ही किती फीस भरलेली आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर फीसबद्दल तुम्ही इथं शाळेमध्ये विचारू शकता. जर तुमची अनुदानित शाळा गव्हर्नमेंट शाळा वगैरे असेल तर तुम्हाला इथं 0 टाकायला लागेल. तुमच्याकडे जर कॉलेजनं फी भरलेली पावती दिलेली असेल तर त्या पावतीची तुम्ही इथं अमाऊंट टाकू शकता आणि समोर ती पावती इथं तुम्ही अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे पावती वगैरे नसेल, गव्हर्नमेंट शाळा वगैरे असेल अनुदानित, तर इथे तुम्हाला फी 0 टाकायला लागेल. आणि याबद्दल तुम्हाला माहिती सुद्धा नसेल तर तुमच्या एकदा बाबूला शाळेमध्ये विचारून घ्या. त्याच्यानंतर ही फीस टाकल्यानंतर इथं बघा तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहे. जर फीस टाकली तर फीसची पावती अपलोड करणं आवश्यक आहे. जर फीस नाही टाकली तर तुम्ही तुमची ॲडमिशन रिसिप्ट किंवा तुमचं बोनाफाईड किंवा अपलोड केलेली फीस पावती या 3 पैकी तुम्ही एक इथं अपलोड करू शकता. तर तिन्हीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट इथं तुम्ही अपलोड करून घ्या. इथं चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तर गॅलरी ओपन झाल्यावर तुमचं जे डॉक्युमेंट तुम्ही जिथं स्कॅन करून ठेवलेलं आहे तिथं ते ओपन करून घ्या. याच्यानंतर बघा तुमचं इज प्रोफेशनल म्हणजे तुमचा कोर्स व्यवसाय आहे की नाही, इथं तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला इथं काही करायची गरज नाही. त्याच्यानंतर खालचा ऑप्शन आहे इज ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी. तुमचं ॲडमिशन जे आहे ते ओपनमधून तुम्ही केला की तुम्ही तुमच्या जातीच्या प्रवर्गातून घेतलेला आहे, ते तुम्हाला ऑप्शन इथून घ्यायचं आहे. तर इथं गॅपचा ऑप्शन सध्या करंट कोर्स डिटेलमध्ये 0च येईल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मोड ऑप्शन घ्यायचा आहे. तुमचं जे ॲडमिशन आहे ते रेग्युलर आहे की डिस्टन्स आहे. रेग्युलर वाल्यांनी बरोबर इथं रेग्युलरचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. आता बघा या प्रकारे 11वी 12वीची डिटेल अशी या प्रकारे सेव्ह झालेली आहे. आता याच्यानंतर जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये आता त्यांच्यासाठी आता त्यांनी काय करायचं बघा. आता त्यांनी कोर्स नेम निवडल्यानंतर इथं त्यांना ॲडमिशन टाईपचा असा ऑप्शन येईल. हे आता ग्रॅज्युएशनवाले किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनवाले यांना येईल. तर याच्यामध्ये ॲडमिशन टाईप, तर तुमचं जे ॲडमिशन तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही कॅपराऊंडमधून तुमचा नंबर लागला होता की ट्युशन फीमधून TFWSमधून किंवा तुमचं ॲडमिशन डायरेक्ट स्पॉटमधून झालेलं आहे किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून झालेलं आहे किंवा CLATमधून झालेलं आहे. हे तुमच्या ॲडमिशन पावतीवर असतेच, ते तुम्हाला माहीतसुद्धा असेल. तर सर्वप्रथम बघा ज्या विद्यार्थ्याचा कॅपमधून नंबर लागलेला आहे गव्हर्नमेंट कोट्यातून त्यांनी कोणते ऑप्शन घ्यायचे. तर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला CET मेरिट पर्सेंटेज टाकायचे. जे तुम्ही CETची एक्झाम दिली होती त्यामध्ये जे तुमचं स्कोर होतं ते तुम्हाला इथं स्कोर टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा जे तुमचं कॅपराऊंड भरलेला तुम्ही जो फॉर्म होता तर त्याच्यामध्ये तुमचं एक कॅप ॲप्लिकेशन नंबर असते त्या फॉर्मवर. बघा असे स्लिप असेल तर त्या असं इथं ॲप्लिकेशन ID दिलेला असते. तो ॲप्लिकेशन ID तुम्हाला इथं ॲप्लिकेशन ID इथं तो टाकायचा आहे. तर बघा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. तर या डॉक्युमेंटमध्ये बघा तुम्ही एक तर तुमचा कॅप ID अपलोड करू शकता किंवा तुमचं मेरिट पर्सेंटेजचं जे कॅपचं डॉक्युमेंट असते ते सुद्धा अपलोड करू शकता किंवा तुमचा CLAT रिलेटेड डॉक्युमेंट असेल तर ते अपलोड करू शकता किंवा तुमच्याकडे जर कॅपराऊंडमध्ये लागलेलं जे अलॉटमेंट लेटर असते ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता. तर या 2-3 पैकी कोणतं एक डॉक्युमेंट इथं अपलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला. आता हा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली बघा इयर ऑफ स्टडी. तर आता आपण हे फर्स्ट इयरचं पाहत आहोत. तर त्यांनी आता इथं फर्स्ट इयर ऑप्शन घ्यायचा आहे. याच्यानंतर मी तुम्हाला सेकंड इयर आणि त्याच्या पुढील वर्षाचं सांगणार आहोत. तर आता इथं फर्स्ट इयरवाले इथं आपल्याला फर्स्ट इयर ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर जे ऑप्शन आहे कम्प्लिटेड ऑर परस्यून, तर इथं तुम्हाला परस्यून घ्यायचं आहे म्हणजे फर्स्ट इयरला आता ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन डेट फर्स्ट इयरची इथं आपल्याला टाकायची आहे. आता इथं फीस पेडमध्ये इथं आता आपल्याला लक्ष द्या. तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मायनस करून फी भरलेली आहे म्हणजे त्याची स्कॉलरशिप कॉलेजला जाणार आहे अशा विद्यार्थ्यांनी इथं त्यांना 0 फीस टाकायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फीस भरलेली आहे आणि कॉलेजने त्यांना पूर्ण फीसची पावती दिलेली आहे आणि फीस विद्यार्थ्याला मिळणार आहे तरच त्यांनी इथं ते फी अमाऊंट इथं टाकायची आहे, नाहीतर 0 टाकायची आहे. आणि याच्याबद्दल तुम्ही तुमच्या कॉलेजला सुद्धा विचारू शकता, एकदा विचारून सुद्धा घ्या. त्याच्यानंतर बघा फीस टाकली असेल तर फीसची पावती अपलोड करणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही इथं तुमची ॲडमिशन रिसिप्ट किंवा तुमच्या शाळेचं यावर्षीचं बोनाफाईड तुम्ही या 2 पैकी एक अपलोड करू शकता. तर इथं तुमचं ते अपलोड करून घ्या. आता बघा इथं इज प्रोफेशनलमध्ये जे कोर्स प्रोफेशनलमध्ये आहे तिथं ऑटोमॅटिक दाखवाल. जसे मेडिकल आहे, इंजिनियर आहे, लॉ कोर्स आहेत, त्याच्यानंतर BC वगैरे आहे. म्हणजे जे कोर्स तुमचे प्रोफेशनल मध्ये मोडतात ते तुम्हाला इथं ऑटोमॅटिक दाखवाल. आणि अशा विद्यार्थ्याला बघा स्कॉलरशिप मिळण्यासाठी व्हॅलिडिटी अपलोड करणे आवश्यक असते, ते आपल्याला समोर अपलोड करायची आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे बघा इज ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी. तर तुमचं जे ॲडमिशन आहे तुम्ही कॅटेगरीमधून तुमचा नंबर लागलेला आहे किंवा ओपनमधून, ते तुमचं योग्य ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर बघा इथं मोड दिलेला आहे, तर तुमचं रेग्युलर ॲडमिशनवाले इथं रेग्युलर ऑप्शन घ्यायचा आहे. आणि जे डिस्टन्स कोर्समध्ये मोडतात जसे ओपन युनिव्हर्सिटीमधले त्यांनी इथं दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे. तर रेग्युलरवालीने तर रेग्युलरचा ऑप्शन घ्या बरोबर.
त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे. पहा आता फर्स्ट इयरवाल्याची डिटेल अशी या प्रकारे सेव्ह झालेली आहे. तर पहा आपण जे आता सेव्ह केलं ते हे कॅपराऊंडवाल्यांसाठी होतं. आता ज्यांचं ॲडमिशन कॅपराऊंडच्या व्यतिरिक्त झालेलं आहे, स्पॉट ॲडमिशन झालेलं आहे किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर झालेलं आहे, तर त्यांना कॅप अलॉटमेंटचे डिटेल भरायची गरज नाही. त्यांना डायरेक्ट दुसरे ऑप्शन डायरेक्ट येतील. जसं आता इयर ऑफ स्टडी इथं त्यांना फर्स्ट इयर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कंप्लीट ऑर पर्सिंगमध्ये इथं त्यांना पर्सिंग घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तसंच ॲडमिशन डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर आता फीस टाकायची, जसं मी आता याच्या आधी सांगितलं होतं तशीच फी डिटेल टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं त्यांना जर फीस टाकली तर इथं पावती अपलोड करा. जर फीस 0 टाकली तर ॲडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड अपलोड करा. त्याच्यानंतर इस प्रोफेशनमध्ये ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर तसंच इथं त्यांचं ॲडमिशन OBCमधून झालं म्हणजेच रिझर्वेशनमधून झालं किंवा त्याच्या ओपनमधून झालेलं आहे, ते तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यानंतर मोडमध्ये रेग्युलर निवडायचं आहे. YCMचं वगैरे ॲडमिशन असेल तर त्यांनी ते डिस्टन्स ऑप्शन घ्यायचं आहे. तर मोड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह करा. आता बघा, आता आपण फर्स्ट इयरवाल्याची माहिती पाहिली, कॅपराऊंड आणि विदाऊट कॅपराऊंड दोघांची पाहिली. तर यानंतर बघा आता आपण सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर यांची माहिती कशी भरायची करंट स्कोर डिटेलमध्ये ते पाहणार आहोत. तर बघा, जे विद्यार्थी कॅपराऊंडमध्ये आहेत, कॅपराऊंडमधून नंबर लागलेले आहेत, तर त्यांनी इथं बघा गेल्या वर्षी जे आपण अपलोड केला होता कॅप ID सर्टिफिकेट, ते इथं क्लिक करून इथून तुम्हाला आधी सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे कॉलेजची डिटेलची दिलेली आहे माहिती, हे तुम्हाला नोट करून स्क्रीनशॉट मारायचा आहे. म्हणजे तुम्हाला कॉलेजचं कोर्स डिटेल, कॉलेजचे नाव वगैरे हे लवकर तुम्हाला या यादीमध्ये सापडेल. आणि ज्यांचं स्पॉट ॲडमिशन झालेलं आहे त्यांनी सुद्धा याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला ही माहिती भरायला ते पाहून सोपं जाते. तर त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. इथं आल्यावर बघा तुम्हाला इथं एंट्र्या दिसतील तुमच्या गेल्या वर्षीच्या. जसं तुम्ही गेल्या वर्षी फर्स्ट इयरमध्ये होते तर तुम्हाला इथं 1 एंट्री दिसेल. जर तुम्ही गेल्या वर्षी सेकंड इयरमध्ये असाल तर तुम्हाला 2 एंट्र्या दिसतील. थर्ड इयरमध्ये असाल तर तुम्हाला 3 एंट्र्या दिसतील. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शेवटची जी एंट्री आहे लास्टवाली, जी आपण गेल्या वर्षी ॲडमिशनची टाकली होती, जे पर्स्यूमध्ये असेल बघा इथं समोर, ते 1 एंट्री तुम्हाला लास्टवाली डिलीट करायची आहे. आणि जे फर्स्ट इयरमध्ये गेल्या वर्षी होते तर त्यांना एकच एंट्री येईल, त्यांनी ते 1 एंट्रीसुद्धा त्यांनी डिलीट करायची आहे. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत सेकंड आणि थर्ड इयर, त्यांनी जे लास्टवाली एंट्री आहे ते इथून डिलीट बटनावर क्लिक करून डिलीट करायचं आहे. तर आधी ते डिलीट करून घ्या. त्याच्या आधी हे वरची माहिती सेव्ह करून घ्या आणि कॅपचं तुमचं जे लेटर आहे ते एकदा सेव्ह करून घ्या. आता आपण ही एंट्री डिलीट केली. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम इथं ॲडमिशन इयर इन करंट कोर्स. तर तुमचं जे ॲडमिशन आता चालू आहे, तर तुम्ही बघा फर्स्ट इयरला ज्या वर्षी होते, गेल्या वर्षी असेल किंवा त्याच्या आधीच्या वर्षी असेल किंवा त्याच्या आधीच्या वर्षी, तर तुमचं फर्स्ट इयरचं ॲडमिशन म्हणजे तुमचे जे फर्स्ट इयरचे ॲडमिशन तारीख आहे बघा, त्याच्यावरचं कोणतं वर्ष होतं तो वर्ष आपल्याला निवडायचा आहे, एकदम सुरुवातीचा फर्स्ट इयरचा. आणि बघा जे विद्यार्थी सेकंड इयरमध्ये किंवा थर्ड इयरमध्ये असेल इथं ऑटोमॅटिक त्यांचं इयर येईल, त्यांना ते बदलायची गरज पडणार नाही. आणि जर तुम्ही समजा चुकीनं सर्व एंट्र्या जर डिलीट केला असेल तर तुम्ही पुन्हा टाकू शकता. तर इथं सर्वप्रथम तुमचं फर्स्ट इयरचं वर्ष आहे की नाही एकदा तपासून घ्या. नसेल तर बरोबर फर्स्ट इयरचं वर्ष टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट ज्या स्टेटमध्ये आहे ते स्टेट निवडून घ्या, राज्य. त्याच्यानंतर तुमचं कॉलेज ज्या जिल्ह्यामध्ये होतं ते जिल्हा निवडून घ्या. त्याच्यानंतर इथं तालुका निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन कशामध्ये मोडते, जसं तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आहे, तर अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असे तुमचं इथं नाव येईल. त्याच्यानंतर दुसरं कोणतं असेल तुमचं क्वालिफिकेशन लेवल ते तुम्ही इथून निवडू शकता, तर बरोबर निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमची स्ट्रीम निवडून घ्या. स्ट्रीम मी आधीच जसं सांगितलं सायन्समध्ये. त्याच्यानंतर की तुम्ही BEdमध्ये असेल तर एज्युकेशन, त्याच्यानंतर मेडिकलला असेल तर हेल्थ सायल, त्याच्यानंतर नर्सिंग वगैरे आहे, त्याच्यानंतर इंजिनियर, तर तुमचं स्ट्रीम वगैरे निवडून घ्या. त्याच्यानंतर आता तुमचं कॉलेज नेम निवडून घ्या. तर बघा ज्यांच्या सर्व एंट्र्या डिलीट झालेल्या आहेत त्यांना सर्व टाकायला लागेल. बाकीचं इथं ऑलरेडी सेव्ह राहील, त्यांना फक्त खालची टाकायची आहे. तर ज्यांच्या सर्व एंट्र्या डिलीट आहेत त्यांनी हे आधी टाकून घ्या. आता बघा हे टाकण्यासाठी मी आता सांगितलं होतं की स्क्रीनशॉट काढा, तर ते स्क्रीनशॉटमधून तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते लवकर सापडेल. त्याच्यानंतर तुमचं कोर्स नेम ते स्क्रीनशॉटमध्ये पाहून घ्या, बरोबर तुम्ही गेल्या वर्षी कोणतं टाकला होता ते. त्याच्यानंतर ॲडमिशन टाईप कॅपराऊंडवाल्यांनी इथं ते गेल्या वर्षी ज्याचं सेकंड इयर थर्ड होतं त्यांचं ऑटोमॅटिक येईल. जे नवीन आहेत फर्स्ट इयरला त्यांनी ते आपण आता मी सांगितलं होतं सेव्ह करून घ्या. ते कॅपराऊंडचं इथं तुम्हाला लेटर अपलोड करायचं आहे. जसं मी याच्या आधी सांगितलं की इथं तुम्हाला एक मेरिट पर्सेंटेज स्कोअर टाकायचा आहे इथं. तर इथं तुम्ही जे गेल्या वर्षी मेरिट स्कोअर टाकला होता तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे. गेल्या वर्षी जे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर इथं टाकला होता तेच टाकायचं आहे. आणि तुमचं आधीचं कॅपराऊंड लेटर तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. म्हणजे आपण जे स्क्रीनशॉटमध्ये डिटेल टाकलेली आहे तेच इथं डिटेल तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर आता खाली आपल्याला दुसरी माहिती भरायची. आता खाली या थोडं. तर याच्यानंतर बघा आता इयर ऑफ स्टडीमध्ये, तर याच्यामध्ये जे सेकंड इयरमध्ये यावर्षी विद्यार्थी आहेत तर इथं आता गेल्या वर्षीचंच आपल्याला इयर निवडायचं आहे. म्हणजे आधी जे गेल्या वर्षीचं आपण जे कोर्स आहे ते आपण पास झालेले तर आपल्याला मार्कशीट वगैरे टाकायची आहे. तर आधी गेल्या वर्षीचे इथं टाकून घ्यायचं आपल्याला. जे आपण एंट्री डिलीट केली होती गेल्या वर्षीची पर्सिंगची, आता आपल्याला ते टाकायची आहे आणि ते कंप्लीट म्हणून दाखवायचं आहे.
जे सेकंड इयरमध्ये होते त्यांनी तर फर्स्ट इयरची तेच टाकायची आहे फर्स्ट इयर. जे यावर्षी थर्ड इयरमध्ये आहेत त्यांनी सेकंड इयरचं पासिंग टाकायचं आहे. जे फायनलमध्ये आहेत किंवा फोर्थ इयरमध्ये आहे त्यांना इथं थर्ड इयरची पासिंग दाखवायची आहे. तर तुमचं इयर ऑफ स्टडी बरोबर निवडून घ्या. त्याच्यानंतर या ऑप्शनमधून आता आपल्याला कंप्लीट म्हणून दाखवायचं आहे. गेल्या वर्षीचा जे कोर्स आता आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲडमिशन इयर फर्स्ट इयरचं जे ॲडमिशन आहे ते कोणत्या वर्षी झालेलं आहे इथं वर्ष येईल. तर एकदम सुरुवातीचं वर्ष इथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर आता जे गेल्या वर्षीचं तुमचं जे इयर होतं त्याचं तुम्हाला इथं पर्सेंटेज टाकायचं आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही पास झालेले जे कोर्स आहे त्याची इथं तुम्हाला रिझल्ट तुम्ही पास ऑप्शन घ्यायचा आहे. जर एज्युकेटेड झाला असेल तर इथं एज्युकेटेडचा ऑप्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन कसं झालेलं आहे, रिझर्वेशनमधून झालेलं आहे किंवा ओपनमधून ते ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही गेल्या वर्षी जे पास झालेले कोर्स आहे त्याची तुम्हाला इथं मार्कशीट अपलोड करायची आहे. जर तुमचं सेमिस्टर वाईज असेल तर तुमच्या पूर्ण इयरचा मार्कशीट अपलोड करा. जर ॲन्युअल असेल तर तुम्ही एकसुद्धा करू शकता. जास्त असेल तर तुम्हाला ते एका PDF PDF करून अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन मोड घ्यायचं आहे, रेग्युलर आहे ते काय आहे ते तुमचं योग्य ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता मागील वर्षीची डिटेल तुमची सेव्ह झालेली आहे. आता तुम्हाला चालू वर्षाची डिटेल पर्सिंगमध्ये दाखवायचं आहे. तर आता बाकीची माहिती बघा ऑटोमॅटिक येईल. आता आपल्याला इथं काहीच बदल करायचा नाही. तर डायरेक्ट तुम्हाला आता इयर ऑफ स्टडीमध्ये जायचं आहे. इथं गेल्यावर आता तुम्हाला चालू वर्ष टाकायचं आहे. चालू वर्ष जे तुमचं ॲडमिशन आहे ते टाकायचं आहे. जसं तुम्ही इथं खाली फर्स्ट इयरची कंप्लीट दाखवली असेल म्हणजे तुम्ही यावर्षी सेकंड इयरमध्ये आहे. जर तुम्ही यावर्षी थर्ड इयरमध्ये असेल तर तुमची खालची एंट्री सेकंड इयरची पासमधून झालेली आहे. आता इथं तुमचं चालू वर्ष निवडून घ्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला समोरून परस्युइंग हा ऑप्शन घ्यायचा आहे 2 नंबरचं. त्याच्यानंतर तुम्हाला चालू वर्षाची इथं ॲडमिशन डेट टाकायची आहे. तर याच्यानंतर तुम्ही फीज पेडचं ऑप्शन तुम्हाला जसं मी याच्या आधी दाखवलं तसं टाकायचं आहे 0 किंवा तुम्ही पूर्ण फी भरली असेल, पावती असेल तुमच्याकडे तर पूर्ण टाकू शकता. तर तुमचं फीज टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमची फीजची पावती किंवा तुमची बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन रिसिप्ट अपलोड करून घ्या जे आधी दाखवलं होतं तसंच. त्याच्यानंतर मोड तुमचं सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर सेव्ह करून घ्या. तर पहा या प्रकारे तुमचं करंट कोर्स डिटेल पूर्णपणे बरोबर सेव्ह झालेला आहे. आता तुमचं पूर्ण वर्षाचं डिटेल इथं आलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक लक्ष घ्या, लास्टची जी एंट्री आहे ते परसिविंग आली पाहिजे म्हणजे ते चालू आहे. आणि बाकीचे वर्षाचे एंट्री आहे ते सगळे कंप्लीटमध्ये आले पाहिजे. आणि जे तुमचं वर्षाचं इयर आहे ते सिक्वेन्स बरोबर आलं पाहिजे तरच ही तुमची माहिती सेव्ह होईल. तर वर्ष निवडताना बरोबर निवडा, फर्स्ट इयरचं, सेकंड इयरचं आणि फायनल इयरचं. अजून तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. याच्यानंतर तुम्हाला समोर जाऊन पास्ट क्वालिफिकेशन भरायचं आहे आणि पूर्ण फॉर्म कसं भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, इथून तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ व माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आल्यास त्याला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.